काय नाव आहे आपलं? माझं नाव जोगेंद्र गायकवाड. मी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. बरं. पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेकडून चरणराज चौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. परवा दिवशी मोठे शक्तीप्रदर्शन झालेलं आहे. काय विश्वास वाटतो, काय काम आतापर्यंत चरणराज चौरेंनी केले आहेत, कशा पद्धतीनं काम करण्याची त्यांची पद्धत आहे? चरणराज चौरे हे सर्वसामान्य कुटुंबातून उदयास आलेले नेतृत्व आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या समस्यांची त्यांना चांगली जाण आहे. आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये ते जवळजवळ 100 रस्ते त्या पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये त्यांना माहीत नसताना किंवा पेनूर जिल्हा परिषद गट ओपनला राहणार आहे की राखीव होणार असं कुठल्याही प्रकारची अभिलाषा मनामध्ये न बाळगता त्यांनी ती कामं पूर्ण केलेली आहेत. सध्या काय कामं प्रगतीपथावर आहेत आणि अगदी सहजा काय कामं केलीत, किती रुपये, किती कोटी रुपयांची कामं केली आहेत त्यांनी त्यांचं आतापर्यंत? जिल्हा नियोजन मंडळावर आहेत. त्यामुळे त्यांना एका मिटिंगला कमीत कमी 4 ते 5 कोटी रुपये निधी मिळतो. त्या निधीच्या माध्यमातून पेनूर गावामध्ये पाण्याचे आरोग्य प्लांट असतील, पेनूर गावातील वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते असतील, अंकोली गावामध्ये वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते असतील, या ठिकाणी सध्या पण कामं चालू आहेत आणि त्यांनी केलेली कामं पण आहेत. आता माझ्याजवळ त्याची लिस्ट नाही आहे, पण तुम्हाला ते मी दिली असतील, पाहिजे असेल तर मागून घेऊन देतो. पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपकडून रामदास चौरे यांनी पण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खूप आरोप केले आहेत. चरण चौरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. खूप गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. काय सांगताल त्या बाबतीत? हे बघा, आरोप आणि प्रत्यारोप राजकारणामध्ये करणं हे सहजासहजी शक्य आहे, कोणी कुणावरही करू शकतो. परंतु तो आरोप न्यायालयामध्ये सिद्ध होणं आणि आरोप करणं यात फरक असतो. मागा थोड्या वेळापूर्वी चौरे भाऊंनी मोहोळच्या तहसील कार्यालयाच्या बाहेर सांगितलं की माझ्यावर जेवढे आरोप होते ते सगळे मी नील केलेले आहेत. सगळ्यातून मी न्यायालयातून मला क्लीन चिट मिळालेली आहे आणि मी SP साहेबांचं क्लीन चिटचं पत्र मी जोडलेलं आहे. पेनूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये, पेनूर कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये किंवा संपूर्ण मोहोळ तालुक्यातल्या निवडणुकीमध्ये किती जागा झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, शिवसेनेच्या येतील? मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 10 जागा आहेत झेडपीच्या. 10 जागा 6 मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये 6 ते मोहोळ तालुक्यामध्ये 6 आहेत. विधानसभा मतदारसंघात 10 आहेत. तर 6 जागेपैकी 6च्या 6 जागा, कारण आमची उमेदवार इतकी स्ट्रॉंग आहे म्हणजे माझ्या व्यक्तिगत मतानुसार की ते त्या ठिकाणी, कारण प्रत्येक उमेदवार, जसं कुरुल जर तुम्ही म्हणत असाल तर कुरुलचा संपूर्ण दौरा मी स्वतः उमेदवाराबरोबर केलेला आहे. अगदी ज्या वाड्या वस्त्यावर आतापर्यंत कुठलाही झेडपीचा सदस्य पोचला नव्हता तिथं दादा पोचलेले आहेत. त्या वाड्या वस्त्यावर गेलेले आहेत, तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. त्या मतदारसंघाला आता चालूला त्यांनी 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. कामं चालू आहेत. प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली. किती मताधिक्याने निवडून येतील कमीत कमी 8-10 मतांनी निवडून येतील उमेदवार? हो. चरण चौरे पण तेवढ्याच फरकाने निवडून येतील. हो, दोघांचं मिळून. कारण त्यांच्या दोघांच्या समोर जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांची हे बघितलं तर मला तसं वाटतं. कमीत कमी कुरुलमध्ये तर सचिन जाधव उभे आहेत दादांच्या विरोधामध्ये. सचिन जाधवांचं सामाजिक कार्य आता तर सध्या तरी काहीही नाही आहे. ते चांगले उद्योजक आहेत, कारखान्याचे मालक आहेत, त्यांनी संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि त्या चांगल्या रीतीने चालवल्या पण असतील. परंतु सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान शून्य आहे. ते पहिल्यांदाच राजकीय क्षेत्रामध्ये उतरले. नमस्कार. मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये काल सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एक तथाकथित साखर कारखानदार त्यांच्यासमोर आहेत. एक मतदार म्हणून तुम्हाला कोणाकडून काय अपेक्षा वाटतात? मी सांगू शकतो की जरी भाजपचे सचिन जाधव हे जर समोर उभा राहिलेले असले तरी त्यांना अजिबात राजकारणाचा अभ्यास नाही. त्यामुळं समाजामध्ये काय अडचणी येत्या काय नाही त्या, फक्त कारखान्यामध्ये पैसे कसे मिळवायचे एकच हा त्यांचा उद्देश असल्यामुळं आणि जनतेचा विश्वासघात केलेला आहे त्यांनी, शेतकऱ्याचाही. त्याच्यामुळं जो काय अभ्यास आहे उमेशदादांचा राजकारणाच्या बाबतीतला तो फार मोठा आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही वेगळी असल्यामुळं त्यांचा प्रभाव हा जनतेवर 100% पडणार आणि त्याचा निकाल 7 तारखेच्या ऐवजी आजच सांगतो की 100% उमेशदादा निवडून आलेले आहेत. परंतु जास्तीत जास्त मताने कशी येतील त्याच्यासाठी 7 तारखेची वाट बघायची. उमेशदादा कुरुल जिल्हा परिषद गटातून उभा राहिलेले आहेत. उमेशदादांच्या विरोधात माझे आमदार राजन पाटील यांनी हा उमेदवार देण्याचं काय मोठं कारण आहे? कशासाठी हे कारण म्हणजे कशासाठी उमेदवार दिला? आणि हा उमेदवार दिलेला नाही. त्यांनी राजन पाटलाला विश्वासात न घेता वरून
आणि सचिन जाधवांना माहीत आहे इथं उमेदवारी मिळत नाही, त्यांचं अगोदरचं भांडण आहे साहेब. त्यामुळं त्यांनी वरून उमेदवारी आणलेली आहे आणि ती राजन पाटलाला चालणार नाही आणि त्यासाठी त्याचं फार नुकसान होणार आहे आणि त्याच्यामुळं ते आम्हाला वातावरण अनुकूलित आहे. उमेदवार 100% जास्तीत जास्त मताने कसे निवडून येतील त्याची वाट फक्त 7 तारखेपर्यंत पाहायची. आज त्या गटामध्ये बहुसंख्य प्रश्न आहेत. पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत. आजपर्यंत बरेच तिथं जिल्हा परिषद सदस्य झाले. कोणाकडून मोठ्या प्रमाणात कुठल्याही समस्या सोडवण्यात आलेल्या नाही आहेत. आता उमेदवाराकडनं तुमची काय अपेक्षा आहे? आत्तापर्यंत 40 वर्ष आम्ही फक्त वाटच बघत आलेलो आहे. त्यांना आत्तापर्यंत सक्षम नेतृत्व आमच्याकडं नव्हतं, त्यामुळं 40 वर्ष त्यांचा आम्ही अन्याय सहन करत आलो. आम्हाला विलाज नव्हता, परंतु आता सक्षम नेतृत्व आम्हाला मिळाल्यामुळं आमच्या कुठल्याही समस्या या 5 वर्षामध्ये दिसणार नाहीत याची 100% गॅरंटी मी देऊ शकतो साहेब. उमेशदादांनी मोठं काम सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात सगळीकडेच केलेलं आहे. उमेशदादांच्या बाबतीत लोकांचा एक चांगला निश्चय आहे. लोक मागं आहेत. काल मोठी रॅली निघाली होती. मोठं शक्तीप्रदर्शन करून दादांनी अर्जही भरलेला आहे काल. तर दादांच्या बाबतीत तुम्ही दादांकडे आलेला, दादांकडून कामं होतात का? ती सांगायची आता कुठल्याच मलाच काय कुठलं काम दादांकडून तुमचं झालं का? व्यक्ती कुठलं काम? दादांनी अशी माझ्या कर्वे अनेक कामं केलेली आहेत. मी सांगितलं का मी कुठून आलोय, काय कोणतं काम केलेलं आहे? मी DPची कामं करून घेतली, पोलीस स्टेशनची कामं करून घेतली, काय जिल्हा अधिकाऱ्याकडची कामं, काय प्रांत साहेबाकडची, काय पोलीस स्टेशनची. ही जी काही किरकोळ कामं आहेत ती कामं लगेच झटपट त्यांनी अगदी कुठलाही विचार न करता तू कुठल्या जातीचा आहे, कुठल्या गावचा आहे याचा विचार न करता त्यांनी ही सगळी कामं केलेली आहेत. त्यामुळं सगळ्याच जनतेचा विश्वास त्यांच्यावर 100% बसलेला आहे. त्यामुळं आता कुठलीही अडचण किंवा कुठलीही समस्या राहिलेली नाही. त्यांचा मार्ग अगदी 100% मोकळा झाला. एक मतदार म्हणून दादा किती मतं निवडून येतील असं वाटतं तुम्हाला कुरुळ गटातून? कमीत कमी आमचं प्लॅनिंग आहे की जेवढा नरखेडमध्ये त्यांनी लीड घेतलेला होता किंवा त्यांना जेवढी मतं पडलेली आहेत त्याच्यापेक्षा 10 का होईनाही मतं आम्ही कुरुल गटातनं दिल्याशिवाय राहणार नाही आणि स्वस्तही बसणार नाही. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.